संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली आहेत। या आंदोलनात रेखा कोंडे, अमर पवार, युवराज दिसले, नागेश खडके, उत्तम कामटे, सचिन वडघुले, गणेश महापारी, जितेंद्र कोंडरे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंडे यांच्या गणेश खिंडीतील निवासस्थानासमोर सकाळीच जमले होते। पोलिसांनी त्यांना घोषणा देण्यापासून प्रतिबंध केला, मात्र तरीही तासभर घोषणा दिल्या जात होत्या। पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आंदोलकांनी घोषणा थांबवल्या व ते तेथून निघून गेले। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजीनगर येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी धनंजय मुंडे तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजेत। या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत। या हत्याकांडातील फोटो आणि व्हिडिओ या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिले नसतील का असा सवाल आडेकर यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे फोटो पाहिले असतील तर मग ते इतक्या दिवस गप्प का होते असा प्रश्न आडेकर यांनी विचारला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी असल्याचं आडेकर यांनी म्हटलं आहे। या ठिकाणी आम्ही धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आणि ऑफिस समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने आंदोलन करत आहोत। धनंजय मुंडे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी यामध्ये करावं आणि त्यांना देखील या ठिकाणी फाशीची शिक्षेची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करत आहोत। गृहमंत्री हे गेले 8 वर्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि आता ते मुख्यमंत्री आहेत। त्यांना हा कारभार माहिती नव्हता असं होऊ शकत नाही। त्यामुळे गृहमंत्र्यांची देखील आम्ही या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करत आहोत। हे सरकार देखील बरखास्त करायला पाहिजे। दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असून देखील 2 महिन्यापूर्वी व्हायरल झालेले फोटो त्यांना माहिती असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई या ठिकाणी केली नाही। क्लीन चिट मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंना दिली होती। मागणी एकच आहे, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। गृहमंत्री म्हणून असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी आणि जे काही त्यांचा बेकायदेशीर व्यवहार होता, जे काही बेकायदेशीर त्यांचे प्रॉपर्टी आहेत त्याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे। ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे। देवेंद्र फडणवीस सकट अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, कारण अजित पवारांनी सगळ्यात आधी धनंजय मुंडेला पाठीशी घातलं होतं। कारण तुमचाच आमदार असताना, तुमचाच मंत्री असताना, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुम्ही याच्या त्याच्याकडे बोट करत होतात। एवढी निर्गुण हत्या झाली त्याचं तुम्ही समर्थन करत होतात। लाज वाटली पाहिजे या सरकारला की इतके दिवस तुमच्याकडे पुरावे असताना तुम्ही हसत खेळत सगळ्या गोष्टी करत होतात। तुम्ही जेवणावेळी करत होतात, तुम्ही शांतपणे झोप काढत होतात। लाज वाटली पाहिजे या सरकारला। हातात बांगड्या भरलेल्या आहेत, कायद्याची भीती यांना राहिलेली नाहीये। म्हणून किराड सारखी उत्पत्ती जन्माला आली आणि अशी उत्पत्ती धनंजय मुंडे सारख्या माणसांनी पाळली। यांची पाळमुळं खणून काढली पाहिजे। आता खरोखरच राष्ट्रपती राजवट ही महाराष्ट्रात लागू केली पाहिजे, कारण या सरकारमध्ये काहीच दम नाहीये।